तर काहीच माहिती नसताना अचानक आपल्याला कुठेतरी जावं लागतं ना, तसं झालं माझ्यासोबत आज ना मला जावं लागलं दीदीला पुण्याला सोडवायला अचानकच, कारण मी इथं प्लॅनमध्ये इन्क्लुडेड नव्हतीच. पण तरी सुद्धा अचानक दीदीचा कॉल आला की तू तयार राहा, एक जागा आहे आपण जाऊयात. तर म्हटलं ठीक आहे. मी 9:30-10ला रेडी होऊन बसलेली, त्यात दीदी आणि जीजू आले, मम्मीला भेटले आणि ॲज युजल मम्मीचे अश्रू अनावर झाले. आम्ही निघालो तेव्हा फायनली आम्ही निघालो. त्यात इतका भरपूर सामान होता, तुम्ही बघू शकतात वरती डिक्कीवरती सुद्धा ते ओव्हरफ्लो होते आमच्या अंगावरती. आणि त्यात हे आमचं कोकरू माझ्या खांद्यावर कसं झोपलंय ते बघा. त्यात आम्ही दुपारी थांबलो एका ठिकाणी जेवायला आणि तुम्ही हा आर्टिफिशियल धबधबा बघू शकता. आणि आमची गाडी बंद होऊन स्टार्ट झालेली, त्याचा हा आनंद होता. आम्ही 6 वाजता दीदीकडे पोहोचलो आणि 6:20ला आम्ही रिटर्न निघालो. त्यात फुल खानदेशी गाणे ऐकत ऐकत आम्ही रस्त्यात प्रवास केला. मग मध्ये लक्ष्मी घाटात थांबलो, चहा नाश्ता केला, थोडंसं फ्रेश झालो आणि 12 वाजता घरी पोहोचलो. आणि येस, दॅट्स इट फॉर द डे. बाय बाय.